कोणतंही शुभ कार्य असो, नव्या घराची वास्तुशांती असो, लग्नाचा पवित्र मांडव असो किंवा तुमच्या स्वप्नातल्या नवीन गाडीची पूजा, नारळ फोडल्याशिवाय आणि त्याचा प्रसाद वाटल्याशिवाय तो विधी पूर्ण झाला असं आपल्याला वाटतच नाही. पण तुम्ही कधी शांतपणे बसून हा विचार केला आहे का, की बाजारात सहज मिळणाऱ्या या साध्या दिसणाऱ्या फळाला आपल्या संस्कृतीने साक्षात भगवान विष्णूंचा अंश का मानलं आहे? हे केवळ निसर्गाने दिलेलं एक फळ नाही, तर एक ब्रह्मांडीय कोड आहे, ज्यामध्ये सृष्टीची निर्मिती आणि मानवी जीवनाचं तत्वज्ञान जडलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फळाचा आकार निसर्गाचा चमत्कार नसून तो खुद्द ऋषी विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाने मानवी शरीराच्या हुबेहूब प्रतिकृतीसारखा तयार केला होता. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. नारळाचा जन्म हा एका महान ऋषीच्या प्रति सृष्टीच्या हट्टाचा परिणाम आहे. पण मग प्रश्न असा पडतो की या फळाला श्रीफळ असं नाव नक्की कसं मिळालं? अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे भगवान श्री विष्णू या फळाला स्वतःचं नाव दिलं आणि त्याला विश्वातील सर्व वनस्पतींमध्ये सर्वोच्च स्थान देण्याचं वचन दिलं? याच्या वरच्या भागावर दिसणारे ते 3 रहस्यमय डोळे नक्की कोणाचे आहेत? ते केवळ योगायोग आहेत की साक्षात त्रिदेवांची शक्ती त्यामध्ये एकवटलेली आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण नारळाच्या उत्पत्तीची अशी एक प्राचीन आणि गुप्त कथा जाणून घेणार आहोत, जी कदाचित तुम्ही याआधी कधीही ऐकली नसेल. नारळ फोडण्यामागचं विज्ञान काय आणि अध्यात्म काय, हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुमच्या या फळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला नारळ अर्पण करण्यामागचा तो गुप्त संदेश सांगणार आहोत, जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून यशाचे दरवाजे उघडू शकतो. चला तर मग सुरू करूया श्रीफळाच्या या थक्क करणाऱ्या प्रवासाला. आपण सर्वजण नारळाला आदराने श्रीफळ म्हणतो, पण या एका शब्दाचा अर्थ आणि त्यामागील शास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. संस्कृतीमध्ये श्री या शब्दाचा संबंध थेट साक्षात माता लक्ष्मीशी येतो. श्री म्हणजे ऐश्वर्य, श्री म्हणजे समृद्धी आणि श्री म्हणजे मांगल्य. जेव्हा आपण एखाद्या फळाला श्रीफळ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की या फळामध्ये साक्षात लक्ष्मीचे चैतन्य सामावलेले आहे. पौराणिक कथांनुसार माता लक्ष्मीला हे फळ इतके प्रिय आहे की तिने स्वतः या झाडामध्ये निवास करण्याचे वरदान दिले होते. शास्त्र असं सांगतं की ज्या घरामध्ये श्रीफळाचा योग्य सन्मान होतो, जिथे प्रत्येक मंगल कार्यात कलशावर पूर्ण नारळ ठेवून त्याचं पूजन केलं जातं, त्या घरातून लक्ष्मी कधीही पाठ फिरवत नाही. तिथली दरिद्रता आणि नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. पण मित्रांनो, श्रीफळाचं हे महात्म्य फक्त लक्ष्मीपुरतं आणि संपत्तीपुरतं मर्यादित नाही, त्यामागे खूप मोठं ब्रह्मांडीय रहस्य दडलं आहे. तुम्ही कधी नारळ हातात घेऊन त्याच्या वरच्या भागाकडे अगदी बारकाईने पाहिलं आहे का? तिथे तुम्हाला 3 स्पष्ट आणि 3 ठिपके दिसतील. हे केवळ निसर्गाचे डाग नाही, तर ते साक्षात त्रिदेवांचे म्हणजे त्रिमूर्तीचे पृथ्वीवरील सर्वात मोठे प्रतीक मानले जाते. हे 3 डोळे म्हणजे सृष्टी चालवणाऱ्या 3 मुख्य शक्तींचे द्वार आहेत. पहिले रूप भगवान ब्रह्मा. नारळाचा पहिला डोळा जो सृजनशक्तीचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे ब्रह्माजींनी या जगाची निर्मिती केली, तसंच हा भाग नवीन विचारांना आणि सर्जनशीलतेला जन्म देतो. 2. दुसरे रूप भगवान विष्णू. मधला भाग किंवा दुसरा डोळा हा स्थिती आणि म्हणजेच पालन पोषणाचा प्रतीक आहे. विष्णू ज्याप्रमाणे सृष्टीचा सांभाळ करतात, तसं नारळाचं पाणी आणि खोबरं मानवी शरीराचं पोषण करतं. 3. तिसरे रूप भगवान शिव. सर्वात महत्वाचा तिसरा डोळा म्हणजे साक्षात देवादिदेव महादेव. म्हणूनच नारळाला शंकराचा तिसरा डोळा मानलं जातं. हा डोळा ज्ञानाचा आणि संवाराचा आहे, जो आपल्यातील अज्ञान आणि वाईट प्रकृतीची नाश करतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही हातामध्ये एक नारळ धरता तेव्हा विचार करा की तुमच्या हातामध्ये केवळ एकाच वेळी विष्णू, ब्रह्मा आणि महेश या तिन्ही शक्तींचे आशीर्वाद आहेत. इतकंच नाही तर काही ऋषीमुनींच्या मते हे 3 डोळे म्हणजे आपल्या शरीरातील इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 मुख्य नाड्यांचे देखील प्रतीक आहे. या फळाच्या एका स्पर्शाने तुमच्या सभोवतालचं वातावरण शुद्ध करण्याची ताकद या श्रीफळामध्ये का आहे हे आता तुम्हाला नक्की समजेल. आता आपण या मुख्य विषयाकडे वळूया, ज्या आपल्याला आयुष्याशी जोडून ठेवला आहे, तो म्हणजे नारळ फोडण्याचे विधी.
आपण मंदिरात जातो, देवापुढे नतमस्तक होतो आणि पूर्ण नारळ अर्पण न करता तो दगडावर जोरात आपटून का फोडतो? यामागे केवळ एक परंपरा नाही तर एक खूप मोठं मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक संदेश दडलेला आहे, जो भगवान विष्णूंनी मानवाला दिला आहे. नारळाचे हे बाहेरचं कवच पाहिलं का? ते किती कठीण, खडबडीत आणि ताठर असतं. हे कठीण कवच म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपला ताठर अहंकार म्हणजे इगो आहे. आपल्या सर्वांमध्ये मीपणा, गर्व, क्रोध आणि मी कोणतरी मोठा आहे हा जो मुखवटा असतो त्याचं प्रतीक म्हणजे हे बाहेरचं कवच. भगवान विष्णू म्हणतात, जोपर्यंत तुमचं हे अहंकाराचं कवच अभेद्य आहे तोपर्यंत तुमची भक्ती माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच आपण देवासमोर तो नारळ फोडतो, म्हणजे आपण देवाला हे सांगत असतो की हे ईश्वरा, मी माझा खोटा गर्व, माझा अहंकार तुझ्या चरणी फोडून त्याचे तुकडे करत आहे. पण जरी जादू तर नारळ फुटल्यानंतर दिसते. जसं ते कठीण कवच फुटतं तसं आतून काय बाहेर येतं? पांढरं शुभ्र, कोमल आणि गोड खोबरं. हे खोबरं म्हणजे मानवाचं निर्बळ आणि सात्विक मन आहे. अहंकाराचं काळ आणि कठीण कवच फुटल्याशिवाय आतलं हे धवल शुभ्र सत्य कधीच बाहेर येऊ शकत नाही. ज्यापणे खोबऱ्याचा पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे, तसंच आपलं मन जेव्हा अहंकार मुक्त होतं तेव्हा ते अशाच प्रकारे शुद्ध आणि पवित्र बनतं. इतकंच नाही तर नारळ फुटल्यावर त्यातून जे पवित्र पाणी बाहेर येतं ते आपल्या शुद्ध भावनांचं प्रतीक मानलं जातं. हे पाणी म्हणजे मानवी मनातील कारुण्य आणि प्रेम आहे. शास्त्रानुसार जो माणूस आपला अहंकार म्हणजे कवच फोडत नाही तोपर्यंत त्याला स्वतःच्या आत दडलेली ईश्वर अमृताची खोबऱ्याची चव चाखता येत नाही. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात नारळ फोडाल तेव्हा तो फक्त एक विधी म्हणून करू नका. त्या क्षणी एक क्षण डोळे मिटा आणि मनात विचार करा की तुम्ही तुमचं दुःख, तुमचा राग आणि तुमचा अहंकार त्या नारळासोबत फोडून टाकत आहात. जेव्हा तुम्ही अशा भावनाने नारळ अर्पण करा तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या अमृत फळाचा आणि ईश्वरी शक्तीचा अनुभव येईल. हाच तो गुप्त संदेश आहे जो तुमचं आयुष्य एका क्षणात बदलू शकतो. अहंकाराचा त्याग आणि निर्मळ मनाने ईश्वराला शरण जा. पण मित्रांनो, नारळाच्या प्रत्येक निर्मिती मागे ऋषी विश्वामित्रांचा एक अजब हट्ट दडलेला आहे. एकदा विश्वामित्रांनी ऋषींनी आपल्या तपोबलाच्या जोरावर स्वर्गाच्या सत्तेला आव्हान देण्याचे ठरवले. त्यांनी स्वतःची एक नवीन सृष्टी, एक नवीन ब्रह्मांड निर्माण करायचे होते. या नवीन सृष्टीमध्ये त्यांना स्वतःचा मानव तयार करायचा होता. त्यांनी मानवी शरीराची पहिली प्रतिकृती म्हणून जे फळ घडवले तोच हा नारळ. विश्वामित्रांनी याचे स्वरूप अगदी मानवासारखे ठेवले होते. बाहेरचे कवच म्हणजे मानवाची कवटी, वरील जटा म्हणजे मानवाचे केस, आतील पाणी म्हणजे मानवी रक्त आणि जीवनरस, आतील पांढरा भाग म्हणजे मानवी मज्जा आणि मांस. जेव्हा विश्वामित्रांचा हा प्रयोग ब्रह्मांडाच्या नैसर्गिक रचनेत अडथळा आणू लागला तेव्हा स्वतः भगवान विष्णू तिथे प्रकट झाले. त्यांनी विश्वामित्रांना ही प्रतिसृष्टी थांबवण्याची विनंती केली. विश्वामित्रांनी विष्णूचा मान राखून आपला हट्ट सोडला, पण त्यांच्या या अद्भुत निर्मितीचे काय करायचे हा प्रश्न उभा राहिला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्या फळाला आपल्या स्पर्शाने पावन केले आणि आशीर्वाद दिले की हे फळ आजपासून माझे प्रतीक मानले जाईल. याला श्रीफळ म्हटले जाईल. जो कोणी हे फळ अर्पण करेल त्याला त्रिमूर्तींचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर मित्रांनो, आता जेव्हा तुम्ही कोणत्याही पूजेत नारळ फोडाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही केवळ एक विधी करत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता सोडून एका नवीन ऊर्जेचा स्वीकार करत आहात. नारळाची ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही कठीण कवच संकटे आली तरी जर आपले मन आतून शुद्ध असेल तर ईश्वरी कृपा आपल्या पाठीशी नेहमीच असते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा हा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ हीच प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून नक्कीच तुमची श्रद्धा व्यक्त करा. जर तुम्हाला ही पौराणिक कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशा सखोल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रहस्यासह.